हिंगोलीच्या वेलतुरामध्ये 2 समाजामध्ये हाणामारी, दोन्ही बाजूकडचे 20 पेक्षा अधिक जण जखमी। तणावानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त। तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगलसूत्र मी चोरलं सांग लोकांना। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली। आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। विधानसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर। पोलिसांच्या क्लोजर समरी रिपोर्ट नंतर देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कोल्हापुरात स्लॅब कोसळून दुर्घटना, एकाचा मृत्यू, 4घांना वाचवण्यात यश। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सरपंचानं पेटवली कार। जालन्यातील लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी स्वतःची कार पेटवत दिला आत्मदहनाचा इशारा। दसऱ्यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ। मुंबईत आता व्यावसायिक सिलेंडरचे दर 1547 रुपयांना मिळणार। बिहारची अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगानं केली प्रसिद्ध। 69 लाख मतदारांची नावं वगळली। 21 लाख नवीन मतदारांची नोंद। 7,41,00,000 मतदार निवडणार बिहारमध्ये नवीन सरकार। वनडे वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय। श्रीलंकेला केलं 59 धावांनी पराभूत। बँकवाले साहेब, तुमच्या बँकांमध्ये माणसं बसली आहेत की फक्त निर्जीव टेबल, खुर्च्या आणि कम्प्युटर बसवलेत? कम्प्युटरच्या समोर बसलेल्यांना काही हार्ट आहे की हार्ड डिस्क आहे हा सवाल आहे। कारण तुमच्या एसी केबिनच्या बाहेर जरा डोकावून बघा, राज्यातला शेतकरी निसर्गाच्या तांडवात शेती मातीच्या आणि आपल्या जगण्याची लढाई लढतोय। निष्ठुरातल्या निष्ठुर माणसाच्या सुद्धा काळजाला पीळ पडेल अशी परिस्थिती आहे राज्यात। त्याचं घरदार, शेती सगळं डोळ्या देखत वाहून गेलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। त्याच्या समोर आता जगायचं कसं हा सवाल आहे। त्याची ही विदारक परिस्थिती शेतकरी नसलेल्या शहरातल्या माणसांना सुद्धा बघवत नाहीये। लोक मदतीसाठी त्याच्या दारावर पोहोचतायत आणि तुम्ही तुमच्या वसुलीच्या नोटिसा त्याच्या दारावर धाडताय। अहो साहेब, घरातली लहान लहान पोरं सुद्धा गुल्लक फोडून शेतकऱ्यांना मदत करूया म्हणतायत। शहरात सुखासीन आयुष्य जगणाऱ्यांच्या सुद्धा डोळ्याच्या कडा पाणवतायत हो। एवढी बिकट परिस्थिती आहे, अशा वेळी साहेब तुमच्या बँकेच्या नोटिसा शेतकऱ्यांवर दबाव वाढवण्याचं आणि त्याला आणखी निराश करण्याचं काम करताय। परवा ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला राज्याचे प्रमुख नेते त्यांच्या बांधावर पोहोचले, त्यांची पाठ फिरताच त्यांच्या दारावर बँकांच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा धडकतायत। याचा अर्थ काय आहे? काही माणुसकी उरली आहे की नाहीये? ज्या शेतकऱ्यांच्या दारावर आणि बांधावर सुतक पडलंय तिथं बँकांच्या मदतीचा मायेचा हात जायला हवा होता, कारण त्याच्या कष्टाच्या पैशावर तर ही बँक चालते ना। तुम्ही भावना शून्य एटीएम मशीन नाही आहेत, माणसं आहात हे बँकवाल्यांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे। तुम्हाला हे चांगलं ठाऊक आहे की शेतकरी जीव देतो पण बँकेला बुडवून देश सोडून कधी पळत जात नाही, हे वास्तव आहे साहेब। त्याच्यावर आलेली परिस्थिती समजून घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा। सावकारासारखे बँकवाल्यांनो असं निष्ठुर वागू नका। सरकारनं वारंवार सांगून सुद्धा तुम्ही नोटिसी देता कशा? तुम्ही सरकारपेक्षा मोठे झालात का? राज्याच्या प्रमुखांपेक्षा मोठे झालात का? खरीपाचं पीक हाती येण्याच्या आधी शेतकऱ्याकडे कुठून पैसा येतो? मग आता त्याचं सगळं पीक रानात आहे
अशावेळी नोटिसा कशा काय येतात? शेतीला पतपुरवठा करणाऱ्यांना हे माहीत नाहीये का? गावोगाव प्रायव्हेट फायनान्सवाल्यांची तर सध्या वसुलीची मोहीम सुरू आहे. माणसं घाबरून गेली आहेत, गावातून पळतायत, काही द्यायला काहीच नाहीये. त्यामुळे प्रश्न आहे, आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही वसुली करू देणार नाही. पण प्रश्न आहे या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात की ही पठाणी वसुली बँकवाले थांबवतील का? याबद्दल वाशिम जिल्ह्यातील झेंडूच्या शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. ऐन दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. माढा तालुक्यातील वाकावमध्ये पुराच्या पाण्यातून 2 महिन्याच्या बाळाला बाहेर काढण्यात आले. बाळाला बाहेर काढतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. कुडाळ तालुक्यातील नवजे गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात गावातील मोठं नुकसान झालं, तर भात शेती जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाकडी गावात आलेल्या महापुरामुळे तब्बल 350 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटाच्या काळात चिपळूणकरांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आणि या कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस पडून गेला. जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी झाली आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथे घर कोसळलं. यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आंबिलकर कुटुंबियांचं यात प्रचंड नुकसान झालं असून प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत जाहीर करण्यात आली. पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला. 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते. नांदेडच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांना 1 कोटी 1 लाखांची मदत देण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ही मदत जमा करण्यात आली आहे. अन्य संस्थानांनाही मदत करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंनी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43,000 शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे. बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचे 2 प्लॉट विकून राज्यातील नुकसानग्रस्तांना 25 लाखांची मदत देत असल्याचं घोषित केलं. त्यांनी प्लॉट विक्रीचे कागदपत्र पत्रकारांना दाखवले. तसंच 25 लाखांची रक्कम देखील पत्रकार परिषदेत आणली होती. ही रक्कम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचं गायकवाडांनी म्हटलं. खासदार बजरंग सोनवणेंनी बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. गोपीचंद पडळकरांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. 14 गाड्या चारा आणि गहू नुकसानग्रस्तांसाठी देण्यात आला. पडळकरांनी झेंडा दाखवून मदतीसाठी ट्रक रवाना केले. हिंगोली जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी 231 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. मदत वितरणासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याच्या कामाला गती आली. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकरता जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी इथले कीर्तनकार मंडळींनी पुढाकार घेतला. कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत करण्यात आली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. नांदेडच्या करमुडी ग्रामपंचायतीने शासनाने दिलेली मदत नाकारली आहे. शासनाने 85 रुपये प्रति गुंठा प्रमाणे मदत दिली, मात्र तुटपुंजी मदत असल्याचं म्हणत मदत न स्वीकारण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला. राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वसामान्यांच्या लाल परीची पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्यानं दिवाळीपूर्वीच प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.